नोकरीवाल्याने पगारावरच भागवलं पाहिजे. पगाराच्या वरच्या मालाला हातच लावला नाही. प्रारब्ध आहे. काहींना पैसा बसता येईना, काहींना पाहायला मिळत, काही दुसरे दबावून गेले. प्रारब्ध आहे. काहींना तब्येत भरपूर आहे, भेजा नाही. काहींना इतका भेज आहे, तब्येत नाही. काही माणसं चालू चालू गेली, काही औषध पिऊन गेली, नळी घालून आली तरी ओके. आणि काही माणसांना गाव काटाळलंय, मरत. काहींना इस्टेट मोकार वैभव आहे, सगळं एक आहे, एक नाही. काय एक आहे, एक नाही. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध. एका वाक्यात एका बापाने 3 मुलांना जन्म दिलाय. एकाचं नाव रावण आहे, एकाचं नाव विभीषण आहे, एकाचं नाव कुंभकर्ण आहे. तिघांचे आई वडील एकच आहे, पण एकाने लंका गमावली. एकाने लंका गमावली, एकाला लंका गमावली आणि एकाला माहितच नाही झालं, वाटण्या खावा झालं. रावणाने लंका गमावली, विभीषणाने लंका गमावली आणि कुंभकर्ण उठलाच नाही. उठला तर त्याला त्याची बंदी झाली. बरं, कुंभकर्ण उठायचा नवा त्याला ती याचा, हा झोपायचा त्याला त्याची बंदी व्हायची. कारण कुंभकर्णाच्या प्रारब्धात लंका नव्हती. आता याच्या तिघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे तुमच्या दृष्टीनं? कुंभकर्ण. त्याने लंका बोलत, त्याने लंका गमावली, म्हणून तुम्ही त्याला म्हणता तो श्रेष्ठ आहे. मी म्हणतो तो याला आहे, खरा शहाणा रावण आहे. का देवाची बायको पडू नाही मोक्ष मिळवला. मरण कोणाच्या असतात? बोलत रामाच्या. मग रामाच्या हाताने मरण येणं चांगलं का नुसत्या नोटा कमवून बसून चांगलं? विभीषणाला काय कमावलं? फक्त नोटा. रामाने काय कमावलंय? महाराज भाग्यवान आहे रावण. रामाचा स्पर्श झाला. काही काही गोष्टी जगात भाग्यवान राहतात महाराज. या जगात एक पाय असा झालाय महाराज की तो पाय देवाने हातात ठेवलाय. काय आमच्या जिजाबाईचा पाय असेल तर कोमरायची पत्नी, आईसाहेब जिजाऊचा पाय की देवाने हातात ठेवला. काटा दिसायला नाही हो महाराज, काटा दिसायला नाही महाराज. देव काय करायचे? जिजाबाईचा पाय हातात धरायचे, बोट ओलं करायचे आणि चोळायचे. का माहित आहे का? जिजाबाईच्या पायाची धूळ देवाच्या जिभेला लागावा ही देवाची इच्छा. काय प्रारंभ आतापर्यंत जगातला सगळ्यात भाग्यवान पाय की जो पाय देवाने हातात धरला. जगातली सगळ्यात मोठी भाग्यवान मांडी का ज्या मांडीवर गोपाल कृष्ण खेळला. जगातलं सगळ्यात मोठं भाग्यवान स्तन की त्या स्तनाला गोपाळ कृष्णाचं तोंड लागलं. काय भाग्यवान माणसं जन्माला येतात महाराज. आपण मेलो बाळ घातली मेली काही माणसं काही मरतील या आठवड्यात नाही विचार नाही विचार नाही बघ. आपण फक्त आलोय महाराज, संसार कराय. संसार कोणी करीत त्यात काय एवढं विशेष? संसार करणे म्हणजे काही लय पराक्रम नाही. काय म्हणतात संसार होणारी गोष्ट आहे. इट इज नॉट अ कंटिन्युटी, इट इज अ कंटिन्युटी, इट इज अ चेन, इट इज अ सायकल. पटकन आहे का बरोबर? पहिलीचा वर्ग किती जाईल? दुसरीचा तिसरीचा चौथी. कंटिन्युटी का गॅप आहे? कंटिन्यू आहे. काय? इट इज अ चेन, इट इज अ सायकल अँड इट इज अ सेल्फ कंटिन्युटी. नाविन्य काय ते? नाविन्य काय? पहिलीतला दुसरीचा ना, दुसरीतला तिसरी, तिसरीतला चौथीत, परत पहिलीत नवीन येणार. हे चालूच आहे. पुनरुक्ती जनन पुनरुक्ती मरण. आपला आजही नांगरीत होता तर ढेकळच होती, आपणही नांगरीत होता ढेकळच. आपली पोरं नांगरायला होणार नाही. आपली पोरं अशी पहिलं बिळलं पाळलं नाही, डायरेक्ट इकूनच टाकणार. डायरेक्ट जमीन इकून टाकणार, धाबा टाकणार, त्याला राहून देणार, त्याला नाव देणार रामवाला.
दुकानदारी करणं सोपं आहे. परत ऐका बरं का, दुकानदारी करणं सोपं आहे, नफा पेलवणं अवघड आहे. 80% दुकानदारांना नफा पेलवत हॉटेल हे दुकान टाकलं काय काय सायकल येऊन जात होता, सायकल येऊन दुकान उघडायला. थोडा नफा झाला स्कूटी, अजून थोडा नफा झाला मोटरसायकल, अजून थोडा नफा झाला 4 चाकी. बरोबर आहे. बरं, पहिला डबा घरून नेत होता, आता हॉटेलला कोरडा जेवत नाही, बाटली आली, धाबा, त्याच्या जोडीला करेक्ट. बापाच्या दाव्याचे न्हायाचे पैसे बुडवणारी माणसं आहेत. कोणी करीत नाही. चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे न्हायाचे पैसे बुडवते. फरलक मागितले तो म्हणला आपला काही समज नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे याचं काय समज. या जगात कोणी काही करीत नाही. या जगातली सगळी माणसं स्वार्थी आणि स्वार्थी आहेत. नाते नाही काय नाही, फक्त म्हणायचंय आपल्याला. आपण फक्त म्हणतो मित्र आहेत आपल्याला, काय नाही. मित्र काय नाही. काही लोक म्हणतात माझी 5 वाजता लोक लय वाट पाहिजे तो म्हणून वाजायचं बंद करतोय, मावतीला येणार नाही. लोकांना काही घेणं नाही. आपल्या रामदास पाटलांचा आदर्श घ्या की त्यांचं खडसेताईंवर, पवार साहेबांवर एवढं प्रेम की त्या प्रेमाचं प्रतीक एवढा मोठा समाज एकत्र आला. म्हणजे कोण कोणासाठी करायला मोकळा नाही. लग्नामध्ये याला पोराला मराठी कळतच नाही का. सगळं कीर्तन झालं. कुठे येतो बरे, कुठे येतो. अरे ते खाली घ्यायला काय त्रास होतं काय. कुठे येतो, कोण येतो, कुठे येतो, कुठून लावले त्यांनी ते. आता खाली घ्या काढून आणि आपल्याकडे घेऊन जाऊ. त्यांना मराठीच कळलं ना आपण काय म्हणतो ते. सगळे व्हायब्रंट लोक करून दे. कॅमेऱ्याला लावा, आपलाच कॅमेरा लावायला निघाला. विठाला आहे विठाला. रामदास पाटलांना एवढी लोक सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते. मग मलाच यांनी आता 2-3 लाख द्यायला का हरकत. त्यांनीच द्यायला पाहिजे. पार्टीने काही दुबळी नाही. आणि ज्यांचा वाढदिवस ते तर अजिबात गरीब नाही. मग निदान त्यांनी म्हणलं त्याला इंद्रिकर नाही. 1.5 वर्ष आपला माणूस लय दुष्काळ काढला, आम्हाला वाईट दिवस टाकला. आमची जिरली 1.5 वर्ष. फोन चालू ठेवून रिंग वाजणं, फोन चालू ठेवून रिंग वाजणं. इकून तिकून 2 महिने सुतावा आलत. आला बाबा परदेश पासून आला ना. काल परवापासून परत. आता जर लॉकडाऊन झालं ना आम्ही मेलोच. अवघड. सगळ्यांना धन्यवाद. रामदास पाटलांचे कार्यकर्ते, त्यांना सगळ्यांना धन्यवाद. आता आपलं किती ठुलं म्हणजे ताईंना त्यांना काही 100 वर्ष किती. आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुलं का माणूस 100 वर्ष जवळ. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर माणसाचं वर्षात 2रं दुकान होतं. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात 2रा बंगला होतो. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं बाकीचा विचार घरी गेला. पण मानावं तेवढं रामदास पाटलांना. एवढं मोठं नियोजन, वातावरण निर्मिती नसताना वातावरण निर्मिती झाली. हे सगळ्यात महत्वाचं. कोणत्याच प्रकारची वातावरण निर्मिती नव्हती. पण तुमचं प्रेम खडसेताईंवर आणि पवार साहेबांवर तुमचं असलेलं प्रेम निसर्गाला सुद्धा मान्य केलं. आपण कौतुक करण्यात काही मजा नाही. तो पठ्या सुद्धा आला ना. आणि तो आता कीर्तन संपल्यावर या ना 5-10 थेंब या ना. पण या ना. म्हणजे ह्या प्रेमाला तोड नाही. या सगळ्या मंडळीला धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात.
कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी पहिला मुद्दा परत रामदास पाटील त्यांचे सगळे कार्यकर्ते, माईकवाले, मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, स्टेजवाले, उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते, पोलीस मंडळी, सगळ्या मंडळीला धन्यवाद. स्टेजवर उपस्थित ज्ञात अज्ञात कार्यकर्ते सगळ्यांना धन्यवाद. आणि खडसेताईंच्या अभिष्टचिंतनाला आणि पवार साहेबांच्या अभिष्टचिंतनाच्या कीर्तनाला सुरुवात. मला आतापर्यंत चाललं का? आता पुन्हा रामदास पाटलांच्या बाबतीत एकच वाक्य सांगतो. जी माणसं स्वतःसाठी जगतात, जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात. ती दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात. सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. लिहूनच ठेवा. जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात. ती दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात. आणि दुसरं वाक्य रामदास पाटलांच्या बाबतीत ध्यान ठेवा. जी दगड खाव सण करतात तीच दगड मूर्तीला कामा येतात. गरीब घराण्यातून कृषी उत्पन्न समितीपर्यंत जाणं हे प्रारब्ध आहे. यावर तुमचं काय मत? गरीब घराण्यात जन्माला येऊन कृषी उत्पन्नाच्या पदापर्यंत जाणं त्या कमिटीत हे प्रारब्ध आहे. यावर तुमचं काय मत? काय मिळेली माणसं सरपंच सुद्धा झाली नाही. मागून फॉर्म भरायचं बंद केलं. पण राजकारणात, आणि तुम्हाला पुढे जाऊ सांगतो, मला संप्रदाय आणि राजकारण हे रक्तात असणार. तसं जमलं खडसेताईंच्या त्यांच्या रक्तात परवा राजकारण आहे. ते जमलं ते आपल्याला जमणार. आपली भांडी पडून रक्तात आहे. आणि परमांत हा रक्तात राजकारण हे रक्तात असं वाटतं. तसं जमत नाही महाराज. कुणी उठलं काही करी चालतं का? या माणसांचं, पवार साहेबांचं, खडसेताईंचं, रामदास पाटलांचं काय आहे काय का? एक प्रारब्ध उत्तम आहे. काय म्हणतात? मान्यच करावं लागेल. प्रारब्ध आणि उत्तम. प्रारब्धामध्ये 3 प्रकार आहेत: उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. काही माणसं ऑफिसमध्ये कामाला शिपाई म्हणून लागली, परीक्षा देऊन त्याच ऑफिसमध्ये क्लास होत आहे. ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कामाला लागले, परीक्षा दिल्या, अभ्यास केला, त्याच ऑफिसमध्ये ते क्लास होत झाले. काही माणसं ऑफिस सोडूनच गेले. ज्याचं त्याचं आता करंट लागला तुम्हाला. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. परत नीट आहे का? गाथा पाण्यात बुडाला नाही, गाथा पाण्यात बुडाला नाही. गाथा काय आहे हे पाण्याला कळलं, पण ज्याने टाकला त्याला कळलं. बाबाजीने रामेश्वराने गाथा पाण्यात, गाथा पाण्याने बुडवला नाही, पण रामेश्वराला गाथा बोलत कळलं नाही. हे त्याचं काय? बस. मग या तिन्ही माणसांचं प्रारब्ध कसं आहे? उत्तर झालं. पहिलं उत्तर. 1 प्रारब्ध चांगलं आहे. 2 प्रयत्न पाहिजे. नुसतं प्रारब्ध नाही. काय पाहिजे का? प्रारब्ध. एमपीएससीचा एमपीएससी एमपीएससीचा कॉल आलाय. आता आपण काय म्हणतो? सगळी माणसं काय का राजकारणी लोक सुद्धा आपण म्हणतो बा शिकलेली पोरं बिघडली, शिकलेली पोरं आत्महत्या करतात. शिकलेली पोरं बिघडली, शिकलेली पोरं आत्महत्या करतात, शिकलेली पोरं आत्महत्या करतात. एक वाक्य सांगून ठेवतो तुम्हाला आज चांगल्या वाढदिवसाला. महाराष्ट्रातल्या सगळ्या सुशिक्षितांना जर धर्म कळाला असता तर छत्रपतीच्या महाराष्ट्राला वृद्धाश्रम हा डाग लागला. वृद्धाश्रम हा आपल्याला लागलेला डाग आहे. तुमचं काय मत आहे? 1 रुपया सुद्धा देणगी द्यायची नाही वृद्धाश्रमाला. का द्यायची? अजून वृद्धाश्रमात शेतकऱ्याचा बाप नाही आहे. अजून गरीबाचा बाप नाही. आमची शेतकऱ्याची बाई शिव्याली, पण सासऱ्याला उपाशी झोपवणार नाही. शिव्याली. पण ज्यांना जास्त पेमेंट आहे त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात. हा चांगला सर्वे करा. त्याच्या सुनाला 1,00,000-1,50,000 पेमेंट आहे, त्याच्या पोराला 1,00,000-1,50,000 पेमेंट आहे, त्याच्या बापाला आपण सांभाळायचं काम काय?
काय काम? अरे हे 40% गरिबांची घरं कोरोनामध्ये उस्फूर्त झाली. काय हे काही मुलांची आई गेली, काही मुलांचे वडील गेले, त्यांना मदत करणं गरज आहे. त्यांना मदत करणं गरज आहे की ज्या पोराच्या पाठीवरून मायेचा हात गेला, ज्या पोराच्या पाठीवरून बापाच्या मायेचा हात गेला, जी पोरं निराधार झाली त्यांना सांभाळणं आपलं, त्यांना मदत दिली पाहिजे. ज्यांच्या घरात कुत्र्याला बिस्किट आहे त्यांचे बाप सांभाळायचे काय? आज 25% कुटुंब उद्ध्वस्त झाले या 1.5 वर्षात. काहींच्या घरात बराच कपाट भर नोटा आहे, पण कपाट उघडायला माणसं राहिली. आम्ही नुसतं म्हणतो शिकलेली पोरं आत्महत्या का करतात, इंजिनिअरिंगची पोरं आत्महत्या का करतात, डिप्लोमाची पोरं आत्महत्या का करतात. आपण फक्त म्हणतो पोरं बिघडले. का बिघडले? ऐका एका मिनिटात. शिकलेले पोरं निघाय का? पोराला इंटरव्ह्यूचा कॉल आला, पोराला इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि पोरग म्हणजे आई मला कॉल आला का? कॉल आलाय का आई मला? आईनं पोराचा गाल ओढला, टपकन मुका घेतला. आईच्या गालावर ते थेट पोराच्या गालावर खाली गळाले. ते अश्रू दुःखाचे होते का आनंदाचे? आनंदाचे. माझा मुलगा इंटरव्ह्यूला आला, माझा मुलगा इंटरव्ह्यूला चाललाय, माझा मुलगा इंटरव्ह्यूला चाललाय. पण पोराचे कपडे तिने पिशवीत भरले आणि आई संध्याकाळी झोपताना मुलाच्या जवळ गेली. मुलगा खाटावर झोपलाय आणि मुलाच्या काल डोळ्याची कण ओढी झाली. आईनं ओळखलं काय भांडण, तर उद्या इंटरव्ह्यूला जाणाऱ्या मुलाला पैसे नाही. आईनं कान शपड केला, कान आणि आईनं कान शपड केला महाराज. आणि आईनं कानातलं मोडलं महाराज आणि सोनाराच्या काचेवर ठेवलं. तर आईच्या डोळ्यातल्या पाण्याने सोनाराची काच ओली झाली. सोनारानं पैसे दिले. पोरग इंटरव्ह्यूला गेलं. काय विचारला नाही इंटरव्ह्यूला त्याला? आम्ही त्याचा मार्कशीट विचारलाय, आम्ही त्याचा अनुभव विचारलाय आणि आम्ही त्याला इंटरव्ह्यूला पहिला प्रश्न विचारलाय, चिठ्ठी कुणाची आली? काय विचारला पहिला प्रश्न? चिठ्ठी कोण? तू कुणाकडून आलाय? तू कुणाकडून आलाय? आणि तिसरा प्रश्न त्याला विचारलाय, तू किती भरू शकतो? या 3 प्रश्नांची उत्तरं गरीबात आहे. या 3 प्रश्नांची उत्तरं गरीबातला. पोरगा घरी आला, घरचा रडला. अशी मुलं आत्महत्या का करणार आहे? कारण आमच्याकडे आज क्वालिटीला किंमत नाही राहिली, क्वांटिटीला किंमत. किंमत कशाला पाहिजे कशाला? क्वालिटीला. आणि कशाला? माल भरला सिलेक्टेड, मार्कशीट डब्यात. पैसे भरण्याची सवय लागल्यामुळं कमी बुद्धीची माणसं त्या खुर्चीवर गेली. त्यामुळं मेंदू काम द्यायची बंद. ब्रिलियंट माणसं घरी राहिली. 92 वाला 52 वाला येऊ द्यायचा. ज्याला 52 आहे तो खुर्चीवर बसला. 92 आहे. हा विनोद नाही राहिला. म्हणून पहिलं कौतुक करावं रामदास पाटलांचं. यांना उदंड शिरावं, यांच्या कार्याला भरभराटी. आणि आपलं कीर्तन म्हणलं, जेवढं म्हणलं, तुमच्या मनात जेवढ्या इच्छा असतील तेवढ्या पुऱ्या व्हाव्या. आपल्या डोक्यात, लोकांच्या डोक्यात राहतं आपण काहीतरी करावं, होतच. आणि आज एवढा मोठा समान, हाच तुम्हाला आशीर्वाद आहे. आम्ही तर काय आशीर्वाद? कोणतंच वातावरण नाही. स्वयंपाकाची वेळ आहे, रोजानं माणसं आहे नसती. थंडी मोकार, कालपासून लोकांनी गोधडीत बाजूला सोडली. पण तुमच्यासाठी त्यांनी ग्राउंड धरलं. आता सावध. सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललंच करा. अभंग कुणाचा आहे? फायदा. आता आजच्या कीर्तनाला घुसायचं आपल्याला. पहिले स्नान आहे बोर एकदम साधा सावधान म्हणजे मांड्या आवडत. तुम्ही ना शिवाने सुरू होणार होती काल परवा. तुम्ही काय पुण्य करून आले, काय करा?
अडीच वर्ष घरी होते, इकून तिकून काल परवा जाणार होते, किडा आला मग. किडा आला, दिवसभर पट्टी लावून धरली. आला 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 आला. लोक म्हणले आला, शाळा बंद करा. आपल्याला आता हे बिचाराने यांच्या वाढदिवसाला कीर्तन ठरवलं. त्याचा वाढदिवस असला त्यात बऱ्याच वेळा फळे वाटप 13च केळं वाटितो 13. पण येळभर टीव्हीला पट्टी फळे वाटप फळे वाटप फळे वाटप फळे वाटप 13च केळं. 11 तर कार्यकर्त्यांनीच खाली. पण दिवसभर पट्टी प्रचंड फळे वाटप. प्रचंड 2च केळं शिल्लक राहिले, एक त्याला एक लोकांना हाय काय. येळभर पट्टी 3च रगा वाचल्या रगा या थंडीतल्या. येळभर पट्टी उबदार वस्त्रे वाटप उबदार वस्त्रे वाटप 3च म्हाताऱ्याला दिल्या. हे वीराच्या म्हातारी झोपल्या ओढून आणल्या. या रामदास पाटलांनी कोरोनाच्या काळात ज्यांच्यावर उपकार केले त्यांचे आशीर्वाद तुम्हाला शेवटपर्यंत राहतील. आणि गरीबाला मदत करणं सगळ्यांचं काम. अभंगाला सुरुवात आता बघा बोलायचं बरं. आतापर्यंत दिवस झाली 4. किती 4. आता सावत्रायचा अभंगात बसायचं फक्त. लहान शेतकरी वर्ग सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. युग झाली 4. त्रेतायुग, द्वापारयुग, सत्ययुग, कलियुग. साखळी लावून घ्या बघा. त्रेतायुग, द्वापारयुग, सत्ययुग, कलियुग. एका युगामध्ये 100% पुण्य. पाखवाद्यानं रियाज केला पाहिजे. पाखवाद्यानं रियाज केला पाहिजे. गायकानं प्रॅक्टिस केली पाहिजे. विद्यार्थ्यांना अभ्यास केला पाहिजे. व्यापाऱ्यानं काट्याला झटका न मारता इस्टेट कमवली पाहिजे. नीतीचा व्यवहार आहे. पाखवाद कीर्तनकारांना अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला त्यासाठी पाठवलंय. तुम्ही ते काम केलं पाहिजे. जगात उपकार कोणी करीत नाही. या जगावर उपकार फक्त तिघांचे आहेत. एक आईवडील, 2 संत आणि 3 भगवंत. या जगात तिघांचे उपकार आहेत. एक आईवडील, 2 संत, 3 भगवंत. आईला दूध पाडलंय अपेक्षा नाही. वडिलांनी करोडाची इस्टेट करून ठेवली अपेक्षा नाही. 2-3 संत आईवडील बळी दिले तेव्हा ज्ञानेश्वरी दिली. स्वतःच्या संसाराची राख केली तेव्हा गाथा तयार केला. तेव्हा गाथा तयार केला. 1 आईवडील, 2 संत आणि 3 भगवंत. इतक्या दिवस शेतकरी शेती करतोय. गुडघ्या इतक्या गवतात त्याचा बैल चढतोय. अजून त्याला सर्पदोष नाही. देवाची कृपा आहे. एवढा प्रवास आपण करतोय अजून ऍक्सिडेंट नाही. देवाची कृपा आहे. शेतकऱ्याची धान्य बाहेर आहे, शेळ्या बाहेर आहे, पण कटेवर असणारा देव सांभाळतो. देवाची कृपा आहे. शेतकऱ्याची स्त्री गुडघ्या इतक्या गवतात गवत काढते. तिला अजून विंचू चावला नाही. देव सांभाळतो. आणि माना नाही तर नका मानू, पण तुम्हाला मला देव सांभाळतोच